प्रेम म्हणजे काळजी असते. प्रेम म्हणजे विश्वास असतो. प्रेम म्हणजे साथ असते. आपलं दुःख आणि सुख एकमेकांना सांगणं म्हणजे प्रेम असतं. जिथे मीपणा नसते ते नातं प्रेम असतं. जीवनाच्या काटेरी रस्त्यावर सोबत जे नातं राहतं ते प्रेम असतं. आपण एकमेकांना समजून घेऊन जातो तो नातं प्रेम असतो. कसं काय मंडळी, प्रेम करताय ना, करायलाच पाहिजे. असेच प्रेमाची काही गोष्टी घेऊन संत मायकल चर्च युथ ग्रुप तुमच्यासाठी स्प्रेडिंग लवचा हा कार्यक्रम घेऊन आले आहेत. म्हणून मी ॲलिस्टर आणि मी दिव्या तुमचं तुमचं स्वागत करतो. प्रेम म्हणजे नक्की काय असते ह्याचंच उत्तर घेऊन 14 फेब्रुवारी प्रत्येक वर्षी येत असते. आपण व्हॅलेंटाईन्स डे नक्की का साजरा करतो? इट इजंट ओनली फॉर कपल्स अँड यंगस्टर्स. प्रेम तर सगळ्यांचाच असतो, मग तो मुलांचा आईबाबांप्रती किंवा आईबाबांचा मुलांप्रती, मित्रमैत्रिणींबद्दल असो किंवा निसर्गातील कुठल्याही गोष्टीबद्दल असो, प्रेम तर प्रेम असतो. असते. जसे देवाने म्हटले आहे, जशी मी तुम्हावर प्रीती करतो तशी तुम्ही इतरांवर करा. आपण आपला हा कार्यक्रम परमेश्वराच्या प्रेमाने व आशीर्वादाने सुरू करूया. म्हणूनच फादर नीलम, प्लीज लीड अस इनटू प्रेयर विच विल बी देन फॉलोड बाय अ प्रेयर सॉन्ग बाय आवर व्हेरी ओन कनोशियन सिस्टर्स. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देव. देव म्हणजे प्रेम. गॉड इज लव्ह अँड वी आर गोइंग टू सेलिब्रेट दिस लव्ह in our human form. I pray that as the youth group makes this effort to spread love, not only to our parish among the Catholics, but to each one who is watching it, that it is only love that can transform the world. And Jesus has shown us this in his actions, in his love that is manifested by forgiveness, love that is manifested by the deeds that Mother Teresa showed us, love that is shown in caring for each other, and especially for the needy people. May this love grow among the youngsters of our parish and among everyone, parents and children, among siblings, among friends, among teachers and students, and among people in all walks of life. Let us ask God's grace and His Blessed Mother to be with us, to really understand the meaning of love. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. Amen. Thank you.
तर आता प्रार्थनेनंतर सुरू करूया आपला मनोरंजनाचा कार्यक्रम, जिथे आपल्याच गावातील काही लोक आपल्यासाठी त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन करणार आहेत. बाय. फक्त गावातील नाही तर फादर्स आणि देवळातील अनेक संघटने आपल्यासाठी अनेक दिवसापासून प्रॅक्टिस करत आहे. सरप्राईजेस आहेत का? मला सरप्राईज खूप आवडतात. सांग ना काय आहे? आहेत ना सरप्राईज. चला मग बघूया. Jerusalema ikhayalami ilondoloze uhambe nami zungangishilana Jerusalema ikhayalami ilondoloze uhambe nami zungangishilana dawo yami ayikholana buso wami awukholana. अरे वा, काय धम्माकेदार सुरुवात झाली आपल्या व्हॅलेंटाईन्स डेची. व्हॅलेंटाईन्स डे इज अ डे ऑफ लव्ह आणि आपली कम्युनिटी नेहमीच आपल्याला प्रेम करण्यास शिकवतच असते. देवाने या जगावर इतकी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता पुत्र या जगासाठी दिला. म्हणून तर आज जेव्हा आपण एकत्र जमू शकत नाही तरी सुद्धा आपण एकमेकांच्या घरी प्रेम पाठवतच आहोत. व्हॅलेंटाईन्स डेचा विषय आला की तुझ्या मनात नक्की काय येते? माझ्या मनात तर फक्त 2 गोष्टी येतात, दॅट्स कपल्स अँड बॉलिवूड. म्हणूनच तर एका एव्हरग्रीन कपलला आपण आज बोलवलं आहे एव्हरग्रीन सॉंग्स गाऊन त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी. प्लीज वेलकम ॲलन डिमेलो अँड व्हॅलेरिना डिमेलो. La 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 la. गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया. दिल में मेरे ख्वाब तेरे तस्वीर जैसी हो दीवार पे तुझ पे फिदा मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे प्यार पे. मैं लुट गया मान के दिल का कहा मैं कहीं का ना रहा क्या कहूँ मैं दिलरुबा. पूरा ये जादू तेरी आँखों का ये मेरा कातिल हो गया. गुलाबी आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. गजब का है दिन देखो जरा ये दीवानापन देखो जरा. तुम हो अकेले हम भी अकेले मजा आ रहा है कसम से देख लो हमको करीब से. आज हम मिले हैं नसीब से हो देख लो हमको करीब से. आज हम मिले हैं
सच है शायद मैंने प्यार किया तुमसे मैंने प्यार किया आते जाते हंसते गाते सोचा था मैंने मन में कई बार होठों की कली कुछ और खिली ये दिल पे हुआ है किसका इख्तियार तुम कौन हो बतला तो दो क्यों करने लगी मैं तुम पे एतबार खामोश रहूं या मैं कह दूं या कर लूं मैं चुपके से स्वीकार यही सच है शायद मैंने प्यार किया हाँ तुमसे मैंने प्यार किया नथिंग कॅन डिफाईन लव्ह बेटर दॅन बॉलिवूड डज आणि आत्ताच ते स्टेजवर प्रूव्ह झालंय. हे जुने गाणे ऐकून माझं दिल गार्डन गार्डन झालाय. इतकाच तुझं दिल गार्डन गार्डन झालंय तर जरा नाचून पण दाखव. मी कशाला नाचू? एवढे सुंदर अप्सरा आलेले असताना मी कशाला नाचू? तर चला बोलू या नाट्यकला अकॅडमीला. चाहूं सोना चांदी ना चाहूं हीरा मोती ये मेरे किस काम के न मांगू बंगला बाड़ी न मांगू घोड़ा गाड़ी ये तो है बदनाम के देता है दिल के बदले में दिल के देता है दिल के बदले में दिल के घे 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 रे सरबां प्यार में सौदा नहीं
सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. These young girls have given us such an amazing performance. आजचा दिवस खराच प्रेमाचा व आनंदाचा आहे. But 2 years ago, when the entire country was celebrating Valentine's Day with their loved ones, some families lost theirs. Let us take a 2-minute silence for the soldiers who lost their lives in the Pulwama attack on 14th of February 2019. रांझना वे तेरी सांसों पे थोड़ा सा वतन का भी हक था. ना देख मुझे यूं मुड़ मुड़ के, तेरा मेरा साथ यही तक था. ये तेरी ज़मीं तेरे खून से ही तो सजती संवरती है रांझे. तेरे इश्क की मैं हकदार नहीं, तेरी हीर तो धरती है रांझे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. Let us not forget the love that our soldiers showed towards the country and sacrificed themselves for the country. जेव्हा एक सैनिक स्वतःच्या जीवाचा बलिदान देतो, तेव्हा तो स्वतःच नाही पण त्याचं कुटुंब सुद्धा खूप मोठा बलिदान देत असतो आणि ते खूप खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते. खरोखर कितीही अवघड परिस्थिती असली ना, तरीही आपली फॅमिली आपल्यासोबत सदैव उभी असते. बिकॉज नो वन कॅन लव्ह अस लाईक अ फॅमिली डज. तर मग चला बघूया डिमेलोवाडी काय बोलते फॅमिलीज बद्दल. चंदा है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू. चंदा है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू. जीती हूँ मैं बस तुझे देख के, इस टूटे दिल का सहारा है तू. चंदा है तू मेरा सूरज है तू. हो गया बेटा, आ जाओ आप. मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ. यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता
ना छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊं माँ। भेजना इतना दूर मुझको तो, याद भी तुझको आना पाऊं माँ। क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा मेरी माँ। जब भी कभी पापा मुझे जो जोर से झूला झूलाते हैं माँ, मेरी नजर ढूंढे तुझे, सोचूं यही तू आके थामेगी माँ। जा सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी, जा बेटा जा। माए नी माए मुंडेर पे तेरी बोल रहा है तागा, जोगन हो गई तेरी दुलारी मन जोगी संग लागा। मेरे ढोल सिपाहिया, नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग। नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग। और आई चली शर्माती घबराती वो, पिया के घर इठलाती बल खाती वो, सुरमई नैना छलकाती छलकाती वो, पिया के घर भरमाती सकुचाती वो। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। वॉजंट इट अन अमेझिंग परफॉर्मन्स? आपलं फॅमिली आपल्यासाठी खरंच खूप करतं, एस्पेशली आवर पेरेंट्स. आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करत असतात, पण तरी आपण ते सगळे ग्रांटेड घेतात. तरीही ते आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत जातात. अशीच एक फॅमिलीची परफॉर्मन्स दाखवण्यासाठी सेंट लूट्स शेजोल आपल्यासमोर येत आहे. एका घरामध्ये आजी आजोबा, आई वडील व त्यांचे 2 मुलं राहतात. लहान मुलगा त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर मोबाईल गेम खेळण्यात मग्न आहे. मोठा मुलगा वाईट संगत लागून दारूचे व्यसन
व्यसन लागले आहे. सीन 1. घरामध्ये आजी आजोबा सोफ्यावर बसले आहेत. मुलगा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न आहे. आणि मग पुढे तेरेस गो तेरेस काहीतरी होते. काय होते तुम्हाला? पाय पण आताच दुखायचे होते. रॉकी पाणी दे. रॉकी थांब ना, काय कटकट करते? जेव्हा येऊ तेव्हा डोकऱ्या डोकरींचीच कटकट असते घरात. ओ डोकरे चल बस की पडलाय आज दोस्ती. आली का तू? आली गेम खेळायला? देते सोड त्याला, सोड. नुसता संता फाडलाय. सीन 2. बाबू तोंडूगड नुसता फोन मध्ये डोका घालाय. ठेवतो फोन बाजूला. तोंडूगड घे भाऊ पाणी पे. मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो. आला का रे? आला तू? नुसता दारू पिऊन. बस आता बस. निंबू पाणी आणा. हा आणतो. काय झाला तुला? घे लिंबू पाणी पे. हळू अबू काय झाला? बाबा माझ्या पोटात खूप जोरदार दुखते. एक सेकंड, मी डॉक्टरला कॉल करतो. यार ये डॉक्टर फोन काय नाही करते. हॅलो डॉक्टर एल्टन. माझ्या मुलाच्या पोटात खूप जोरात दुखते. तुम्ही फटकन या. हां डॅडी डॉक्टर आले. काय रे, तू काय खाल्ला? तोंड वर कर, डोले दाखव. जरा बाजूला या. डॉक्टर काय झाला? माझा मुलगा बरा आहे ना? तुमच्या मुलाची किडनी फेल झालेली आहे, तर त्याच्यासाठी एक किडनी डोनेटर बघावं लागेल. अरे देवा, हे काय झालं? आता आपण काय करायचं? काळजी नको करू, आपण एक मार्ग काढू. पण याला तर खूप पैसे जातील. तुमच्यापैकी कोणी दिले ते पण चालेल. मी द्यायला तयार आहे माझी किडनी. अगं हे काय बोलते तू? माझ्या मुलाचा जीव वाचवणे हे माझ्यासाठी फार गरजेचं आहे. मग आपण ऑपरेशन करूया. सीन 3. आई आणि मुलाला हॉस्पिटलमधून घरी आणतात, परंतु आई अजूनही अशक्त आहे. हॅलो बघा, आज तुमची मम्मीची हालत बघा. आज तिने तुमच्यासाठी काय नाही केलं. तिचं संपूर्ण आयुष्य तिने आपल्यासाठी दिलं. तिची हौस माऊस बाजूला ठेवली. आपण उठायच्या अगोदर ती उठते आणि आपण झोपल्यानंतर ती झोपते. आपल्याला काय हवं नको ते आपल्याला समजायच्या अगोदर तिला समजते. आणि आज तुमच्या मुले तिची हालत बघा. मम्मी, आजपासून मी दारूला हात सुद्धा नाही लावणार. सॉरी मम्मी, आजपासून मी मोबाईलला हात पण नाही लावणार. आणि तुझ्या घराच्या कामात मदत करेल. आईच्या किडनी दानामुळे मुलांच्या हृदयात बदल झाला आणि ते आपल्या व्यवसायात मग्न झाली. थँक्यू.
किती छान प्रदर्शन झालं आहे ना ह्या मुलांचा ह्या स्किटमध्ये, की पेरेंट्स किती लव करतात आपल्याला. बाई तुमच्या घरात फेवरेटिझम असते का? फेवरेटिझम म्हणजे काय? म्हणजे असा का आईचा मुलावर आणि वडिलांचा मुलीवर? नेहमी तर नाही, पण आय कॅन से खूप वेळा असतं ते. आणि मला तरी वाटते सगळ्या घरी असंच असतं. बाबांचा मुलींवर जास्तच सारा प्रेम असतं. हो बरोबर आहे. बाबांना काही वेळेला शक्य नाही होत की सगळ्याच गोष्टीला नाही म्हणणे त्यांना. म्हणून तर आज अमँडा तिच्या डॅडीला घेऊन आली आहे आपल्यासमोर, असं दाखवायला की डॅडी आणि डॉटरचा किती छान मेल बसतं ते. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. छू नहीं देखो जरा पीछे रखो जब तुम हो जब मैं भी हूँ. छू नहीं देखो जरा पीछे रखो जब तुम हो जब मैं भी हूँ. सुनो मेरी जान, हंस के मुझे ये कह दो, भीगी लबों की नामी मेरे लिए है. ओ जवान नजर की मस्ती मेरे लिए है, हंसी अदा की शौकी मेरे लिए है. मेरे लिए लेके आई हो ये सौगात, जहाँ तुम हो वह मैं भी हूँ. छू नहीं देखो जरा पीछे रखो हाँ, जब तुम हो जब मैं भी हूँ. मेरे ही पीछे आखिर पड़े हो तुम क्यों, एक मैं जवान नहीं हूँ और भी तो है. ओ, मुझे ही घेरे आखिर खड़े हो तुम क्यों, एक मैं यहाँ नहीं हूँ और भी तो है. जाओ जाके ले लो जो भी दे दे तुम्हें हाँ, जहाँ सब है वहाँ मैं भी हूँ. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ, जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. जवा कहीं है लेकिन जहाँ में कोई तुमसे हंसी नहीं है, हम क्या करें. ओ तुम्हें मिलूं मैं इसका यकीन तुम्हें है, हमको यकीन नहीं है हम क्या करें. ऐसे नहीं बुला देखो जरा
किसी का तो देना होगा, दे दो हमें हाथ। जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ। जो नहीं देखो जरा पीछे रखो हाथ। जब तुम हो जब मैं भी हूँ। हो वह मैं भी हूँ। ला 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 ला। Thank you, Amanda and George uncle, for this melodious performance. खरंच खूप शानदार परफॉर्मन्स होती. बट But काय? जरा भूक लागली आहे. तू काय खाशील काय? चायनीज वगैरे काय नाही, मागवूया? I am trying to eat healthy, please. अरे मग आर्यल आहे ना आपल्याकडे, त्याच्याकडून मागवूया. मला नाही माहित. अरे एकदम मस्त आणि हेल्दी असते. तू नाही का खाला कधी? नाही, मी नाही खाल्लाय. मग खाऊन बघ ना आता. नको, मला नको. तू कर ऑर्डर. नक्की ना? मग मी माझ्यामधून तुला देणार नाही. तू कर तरी ऑर्डर. ठीक आहे, चल करतो ऑर्डर. ॲलिस्टर, तुझा ऑर्डर आला का मला देशील ना थोडा टेस्ट करायला? मी नाही देणार तुला. मी विचारलेलं ना तुला ऑर्डर करण्याआधी. असं करशील आता बहिणीसोबत? मला एक बाईट पण नाही देणार? केला ना इमोशनल अत्याचार. ठीक आहे मग. ठीक आहे, बघते, चल देशील देते, ना? चल देते. लास्ट टाइम हा, याच्यानंतर परत नाही भेटणार. This is how brother sisters love each other. Some small fights and lots of love. हाच भाऊ बहिणीचा प्रेम घेऊन अनिशा आणि योहान येत आहे आपल्या बरोबर. टाइम ते रोटी खा, टाइम ते सौ जा, टाइम ते गल कर, टाइम ते मिलना। टाइम ते रोटी खा, टाइम ते सौ जा, टाइम ते गल कर, टाइम ते मिलना। जे रात नू जाने बाहर तां मुंडे नाल रखिया कर, मेरा तू ही तू तां है, तू अपना ख्याल रखिया कर। मेरा तू ही तू तां है, तू अपना ख्याल रखिया कर, अपना ख्याल रखिया कर। ना 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 ना। कदे कदे रोटी आके करे भी ता खाया कर, वैसे जिन्ना दिल करे पैसे तू उड़ाया कर। कदे कदे रोटी आके घरे भी ता खाया कर, वैसे जिन्ना दिल करे पैसे तू उड़ाया कर। कदे कदे कोक नाल सार लिया कर वे, रोज रोज ठीक नहीं पैग कट लाया कर, नहीं पैग कट लाया। छोटे ही चंगे लगते छोटे वाल रखिया कर, मेरा तू ही तू तां है, तू अपना ख्याल रखिया कर। मेरा तू ही तू तां है, तू अपना ख्याल रखिया कर, अपना ख्याल रखिया कर। ना 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 ना। These cute little angels have given such an amazing performance about how brothers and sisters love each other. खरोखर भाऊ बहिणीच्या नात्यात एक मैत्रीचा नाता दडलेला असतो. हाच नाता जर आपल्या मित्रांसोबत भेटला तर तो कितीतरी नात्यांपेक्षा जास्त श्रेष्ठ असतो. I agree. This kind of friendship is just priceless. खरंच. आणि आपले मित्र तर आपल्याला धमकी पण नाही देत की तुझं हे इथे सांगेल ते तिथे सांगेल. फक्त तुझा कंप्लेंट्स वगैरेचा लक्षात आलं का? फ्रेंड्स सोबत बोलून कधी कधी असं इतका मन मोकळा होऊन जातं की तुम्ही खूप शांत होऊन जातात. खरोखर कुठे काही चूक केली काय कांड केलं तरी ते आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. हीच फ्रेंडशिप सेलिब्रेट करण्यासाठी बोलवूया शियॉन डिसूजाला.
मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे काक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। हो ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार, ऐसा अपना प्यार। तेरा गम मेरा गम, तेरी जान मेरी जान, ऐसा अपना प्यार। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, छोड़ेंगे गम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, तेरा साथ ना छोड़ेंगे, तेरा साथ ना छोड़ेंगे। Washion, wasn't this performance euphonically pleasing? युफोनिकली अँड ऑल हा ॲलिस्टर, कुठून आणते इतके शब्द? अरे काय बोलू बाई तुला, माझ्या आयुष्यात मला इतके चांगले टीचर्स भेटले ना की मला इतकं चांगलं घडवलं, म्हणून तर आज मी इथे वरून इतकं चांगलं बोलू शकतो, इतकं कॉन्फिडेंटली. आपल्याला स्कूलमध्ये टीचर्सना अप्रिशिएट करायला भेटतच नाही, अँड आय रिग्रेट दॅट. असू दे ना, म्हणून तर आज आपल्या सगळे स्टुडंटतर्फे रूल ऑन मिनेझिस येत आहे, जो आपला टीचर्स प्रती आपला प्रेम आणि आपले थँक्यू बोले शब्द व्यक्त करणार आहे. मातीचा लहानसा गोळा होतो, सुंदर आकार दिला तुम्ही, निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही. हात पकडून अक्षरे गिरवायला शिकवले तुम्ही, पंख नाजूक होते तेव्हा उडायला बळ दिले तुम्ही. कधी रागीट नजर, कधी प्रेमळ स्वर, कधी शाबासकीची थाप पाठीवर दिली तुम्ही. अज्ञानाचा अंधकार दाटला होता घनघोर, मार्ग सापडत नव्हता तेव्हा दिशा दाखवली तुम्ही. स्पर्धेचा सागर होता, स्पर्धक अमाप होते, बुडण्याची भीती मनात पोहायला शिकवले तुम्ही. स्वाभिमान जागून जगायला शिकवले, माणसाशी माणसासम वागायला शिकवले. शिकवलेल्या गोष्टीतून अजूनही दिसता तुम्ही. तुम्ही नसता टीचर तर घडलोच नसतो आम्ही, तुम्ही नसता टीचर तर घडलोच नसतो आम्ही. सो नाईस रुलॉन, काय कॉन्फिडेंटली बोललाय हा मुलगा. खरोखर आपले यंग टॅलेंटेड मुलं किती शिकलेत, म्हणजे सगळ्या गोष्टीत त्यांना एक्सपोजर आहे, मग ते डान्समध्ये असो, सिंगिंगमध्ये असो किंवा कुठल्याही गोष्टीत. अलॉंग विथ देअर अकॅडमिक्स आय सपोज. काय छान स्किट झाली, डान्स झाली आणि आता हा स्पीच पण बोलून गेला. मग आता नेक्स्ट
तू कॉयरचं कधी ऐकलंय का इन्स्ट्रुमेंटल? कॉयरचा ते ऐकलंय, दे आर व्हेरी एक्सपिरियन्स्ड अँड टॅलेंटेड, त्यांचा कुठे काय कॉम्पिटिशन आहे, पण त्यांचा आणि ह्या मुलांचा काय संबंध आहे? अरे कॉयर म्हणजे काय सिनियरवाले नाही, तर ते ज्युनियर जे आता येणार आहेत त्यांचं फक्त बघ किती छान परफॉर्मन्स होते ते. सो ज्युनियर कॉयर, प्लीज कम ऑन स्टेज. किती चांगलं वाजवतात हे मुलं, ह्यांच्या मधुर सुरात मिसळून किती छानसं असं वाटते ना. खरोखर दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट देअर म्युझिक. अरे पॅशन तर असलंच पाहिजे. लाईफ विदाउट पॅशन इज जस्ट सो, बट पॅशन असला का लाईफ बिकम्स मिनिंगफुल. असाच पॅशन दाखवण्यासाठी आज मॅकमिलन आला आहे. तो त्याचा डान्सचा पॅशन आणि त्याचा ड्रीम आपल्यासोबत शेअर करणार आहे. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है
जरा, मर जाऊं या जी लो जरा, खुशियाँ झूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लो जरा। तू जो मिला लो हो गया मैं काबिल, तू जो मिला तो हो गया सब हासिल। हाँ, मुश्किल सही आसान हुई मंजिल, क्योंकि तू धड़कन मैं दिल। सितारों की महफिल में गूंजेगा तराना, ये होठों पे आया है दिल का फसाना। अरे दिल ने दिल को पुकारा, लो मैं आया मिलने दोबारा। मंजिल प्यार तुम्हारा, मैं हूँ सागर तुम हो किनारा। सितारों की महफिल में गूंजेगा तराना, ये होठों पे आया है दिल का फसाना। अरे दिल ने दिल को पुकारा, लो मैं आया मिलने दोबारा। ओ दिल वालों दिल मेरा सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है। ओ चाहत से हम तुम हैं, चाहत से संसार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है। कहो ना प्यार है, कहो ना प्यार है। What an amazing performance by Macmillan. बाय यार, काय झाला? तुला नाही वाटते आपण एक महत्वाची गोष्ट विसरलायत? असं काय विसरल्यात आपण? खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जो आपल्याला अनकंडिशनल लव आणि सदैव सपोर्ट करत असतो. ओ आय गेट यू. गॉड्स गॉड्स लव्ह. लव. म्हणून तर ग्रेस मिनिस्ट्री नेहमीच देवाची स्तुती करत असते. तर बोलवूया त्यांना स्टेजवर आणि मिसळूया त्यांच्या गीतेत. As we celebrate Valentine's Day today, the day of love. So today, as we begin this time, let us remember the one who loved us first. The scripture, the Bible says that we love because He loved us first. Who He? God loved us first. We can love our parents, our boyfriend, our girlfriend, our brothers, our sisters, our mama, our dada, anyone, our grandparents. We can love because we are filled with His love first. Filled with whose love? With God's love. So at this moment, let us sing of His love. Let us sing of His love that is everlasting. His love reigns from everlasting to everlasting, is the same yesterday, today, and forever. And how did God demonstrate His love for us? By giving His only Son. For God so loved the world that He gave His only Son, Jesus, that you and I may not perish but have eternal life with Him in heaven. So let us sing of His love. Let us glorify Him, the one who loves us,
who teaches us to love, who fills us with love. Hallelujah. Over the mountains and the sea, your river runs with love for me. And I will open up my heart and let the healer set me free. Happy to be in the truth, and I will daily lift my hands. For I will always sing of when your love came down. I could sing of your love forever. And I could sing of your love forever. I could sing of your love forever. I could sing of your love forever. Gare gama gare sani sa sani sa sani sa sani sa sani sa re. Gare gama gare sani sa sani sa sani sa sani sa pa pa re sa. Gare gama gare sani sa sani sa sani sa sani sa sani sa re. Gare gama gare sani sa sani sa sani sa sani sa pa pa re sa. Let us see of how marvelous His love is. सागर पहाड़ों से विशाल है तेरा प्रेम मेरे प्रति. मैं अपने दिल खोले यहाँ पाने खड़ा हूँ चंगाई. सच्चाई जान कर खुश हूँ, हर रोज मैं हाथ उठाता हूँ और गाऊँ मैं सदा तेरे प्यार के गीत. तेरे प्यार के गीत मैं गाऊँ. 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 तेरे प्यार के गीत सागर से भी गहरा है प्यार परमेश्वर का. आओ मिलकर हम गाएं और यीशु को कहे that we love you Jesus. As we sing this song, let us tell the Lord that we love you. We love you God. We love you Jesus. हालेलुया हालेलुया प्यार है तुझसे. हालेलुया हालेलुया प्यार है तुझसे. हालेलुया हालेलुया प्यार है तुझसे. हालेलुया
ह्यांचं गीत ऐकून आपण देवाच्या अगदी जवळ आलो आहोत. So to summarize, we have seen how we can celebrate Valentine's Day with our family, friends, siblings, also our significant others, but we should not even forget passion. बट what about our self? म्हणजे स्वतःवर प्रेम करणे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आहेच, पण वेळ कुठे आहे इतका ह्या कॉन्सेप्टसाठी? महत्त्वाचं आहे म्हणूनच तर डॅरेनने एक कविता लिहिली आहे. मग why not call him on stage to read out the poetry on self-love? Hello there. As we celebrate on this very special day of Valentine's, let us all keep in mind the wonderful value of spreading love and keeping the dedicated thoughts of self-love always. Because this week and others will surely be for loving someone else. The poem is titled Some Things Are Beautiful in You. Walking today on the beach and feeling the gentleness underneath my feet makes me wonder our promises and our sunset kisses. Two footprints become one, while the holding hands just become numb. Lost in the pretty gaze of what I see, these imaginations are as real as they can be. No soul as humble as thy. With you around, I feel as if I can fly. Mornings rising with you, slender threads of summer rain. I say, can there be a better view? You're my bad habit that I can't ignore. And each day, I get addicted to you even more. I have you by my side, and I want you to know that too many broken promises my heart can swallow, but never want thy heart to be dry, hardened, and hollow. Thank you. Wasn't this an amazing poetry? I am for sure encouraged to love myself a little more today onwards. It is better to love ourselves than to love someone who doesn't love us back. ऐसा कुछ नहीं है, एक तरफा प्यार भी प्यार होता है, and that too a pure form of love. एक तरफा प्यार की ताकत ही कुछ और होती है, वो ना दो लोगों में बढ़ता है. तू काय डायलॉग्स बोलायला लागलाय? हे सगळे डायलॉग फक्त फिल्ममध्येच चांगले असतात. म्हणूनच ऑस्कर येत आहे त्याची कविता घेऊन. इश्क मुझे ही था, उसे बस दोस्ती थी. जैसे लोगों को गलत फहमी थी कि हमारे बीच में कुछ है, वैसी ही गलत फहमी मुझे भी थी. गलती उसकी नहीं, मेरी ही थी. उसने हाथ बढ़ाया दोस्ती का और मैं उसे कुछ और ही समझ बैठा. वो मिलना भी दोस्ती थी, संग बैठना भी दोस्ती थी. अपनी प्रॉब्लम शेयर करना भी दोस्ती थी, संग हंसना रोना भी दोस्ती थी. नहीं पता था कि अचानक उसका साथ होना मुझे जन्नत जैसा एहसास करवाएगा और मैं बह जाऊंगा उसके इश्क में. वो तो बेमकसद आई थी, लेकिन उसके आने के बाद मेरा मकसद अब उसे पाना ही था. खुदा से दिन रात दुआ करता कि जिस तरह मेरा दिल सिर्फ उसके लिए धड़क रहा है, उसका भी मेरे लिए धड़का दो ना. थोड़ी मोहब्बत, बस थोड़ी सी ही उसके दिल में भी जगह दो ना. मुझे भी पता चलेगा कि कैसे होता है इश्क के बदले इश्क मिलना, मोहब्बत का मुकम्मल होना. लेकिन तकदीर से वो मेरी ज़िंदगी तक तो पहुंची, पर कभी मेरी ना हो सकी. उसे शिकायत नहीं है मुझे, शिकायत मुझे बस खुदा से है कि जब किसी को हमारा बनाना नहीं होता तो उसे ज़िंदगी में लाया भी मत करो ना. इतना मजबूत दिल नहीं है मेरा, बहुत कमज़ोर, बहुत नादान है. दर्द मोहब्बत में होता है सुना था, पर कभी वो मोहब्बत एक तरफ़ा हो तो दिल टूट के रह जाता है. आज उसके चेहरे पे मुस्कान से ही मुस्कुरा लेता हूँ. बस अफसोस ये रह जाता है दिल में कि उसकी मुस्कान की वजह मैं नहीं, कोई और ही है. Thank you, Oscar, for expressing what people tend to hide behind their smiles. असे अनेक टॅलेंट्स होते जे इथे परफॉर्म करू शकले नाही, जसे की चित्रकला. म्हणूनच आता आपण त्यांचा डिस्प्ले पाहूया. On the theme of spreading love.
वाह, काय अमेझिंग चित्र रंगवलेलं आहे. वी थँक ऑल द आर्टिस्ट फॉर अलाविंग अस टू डिस्प्ले ऑल द आर्टवर्क. Now I invite Norma Lopez to give a vote of thanks. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेकांचा सहभाग व सहकार्य असतं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणारे, या कार्यक्रमात भाग घेणारे व ते कार्यक्रम पाहायला येणारे अशा सर्वांचे एकत्रित येण्याने तो कार्यक्रम पार पडत असतो. आजच्या कार्यक्रमाची सांगता होत असताना सर्वांचे आभार मानण्याचे गोड काम माझ्यावर आल्यामुळे मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते. त्यानंतर अर्थातच मी आपल्या धर्मगुरूंचे आभार मानते, विशेषतः आमचे प्रमुख धर्मगुरू आणि यूथ डिरेक्टर्स ज्यांच्या प्रार्थनामय शुभेच्छा नेहमीच आमच्या पाठीशी असतात. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी फार मेहनत घेतली, त्यांचा वेळ दिला असे आमचे ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर्स व यूथ व्हॉलेंटियर्स यांचेसुद्धा मी आभार मानते. आपणास ठाऊक आहे की कोणताही कार्यक्रम चांगल्या रीतीने व्हायचा म्हणजे आर्थिक पाठबळ हवेच. आपल्या धर्मग्रामातील ज्यांनी आम्हाला अशी मदत केली, वास्तविक ते आपली नावे जाहीर करण्यास विरोध करीत होते, परंतु आमचे कर्तव्य आहे की त्यांचे आभार आणि व त्यांचे श्रेय त्यांना मिळावे. RL ज्यूस आणि जगर ज्याने इव्हेंट को स्पॉन्सर केला आहे, LFT मार्ट ज्यांनी आपल्या सर्व परफॉर्मर्सना कॅश वाउचर्स दिले, ॲलेक्स एरिना फुटबॉल टफ, लिटल आर्ट्स ज्यांनी स्नॅक्स व जेवणाची व्यवस्था केली व राकेश डिसेल्वा या सर्वांचे मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी ध्वनी योजना दिली ते शेन फर्नांडिस, प्रकाश योजना दिल्याबद्दल वेडिंग्ज अँड मोर व कॅमेराचे फ्रॉस्ट पिक्सल्स, शॉन डिकुना, ब्राइस डायस व बेनेडिक्ट सिरेजो यांचे मी आभार मानते. सर्व पार्टिसिपंट्स व प्रेक्षक यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. चुकून जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते व आपले सहकार्य नेहमी आम्हाला मिळावे अशी आशा करते. धन्यवाद. So we sign off as the host tonight. अरे रुको भाई, पिक्चर अभी बाकी है.